हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. हॅलो. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:15 म्हणजे 8:20 आणि ह्याच्या पप्पा जातात तर 7:45 वाजता. तर 7:45 वाजता हे गेले आणि मग चिन्नू तर सकाळीच उठला होता. तो किती वाजता उठला? 6:30 वाजता वगैरे उठला होता आणि तेव्हा मी पण तेव्हाच उठले आणि उठून यांचा डबा वगैरे बनवून दिला आणि मग हे चिन्नू खेळत होता मस्तपैकी तेव्हा त्याच्या पप्पासोबत इकडे तिकडे गाडीमध्ये त्याच्या वॉकरमध्ये वगैरे. आणि मग ते गेले, त्याला झोप आलेलीच असते. मग मी त्याला झोपवलं वगैरे. आता हे बघा इकडे झोपलेलं आहे. तर झोपून म्हटलं 2-3 दिवस झाले मी त्याचं डेली रुटीनचं व्हिडिओ म्हणजे बनवायचं होतं, पण ते काय राहूनच जात होतं. थोडंसं बनवत होते, परत ते राहून जात होतं. नाही म्हटलं मग आज पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा. आणि चिन्नू म्हणजे दिवसभरातून म्हणजे कसं खातो का, त्याच्यासाठी काय काय बनवते आणि तो किती वेळा झोपतो, असं त्याचं पूर्ण डेली रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चल तिकडे, चल तिकडे, चल. ए चल तिकडे ये. कमॉन कमॉन चिन्नू, कमॉन काम यार बेबी, काम यार. चल आपण जाऊ. चल चल खाऊ खाऊ. चल तुझं खाऊ बनवून ठेवले ना मी. हे बघ चिन्नूसाठी बनवले नाचणीचं खीर. तर झोपल्यावरच बनवून ठेवले होते मी. तो उठल्यावर लगेच त्याला खाऊ घालता येईल म्हणून. चला जेवण करू आता. चला. तर ना चिन्नू जेव्हा लहान होता, लहान म्हणजे जेव्हा तो 6 महिन्याचा म्हणजे 6 महिन्याचा पूर्ण झाला, जेव्हा त्याचं खाऊ वगैरे चालू झालं, तेव्हापासून मी त्याला नाचणीचं खीर देते. आणि म्हणजे कधी कधी दुपारी असं देत असते, पण मोस्टली त्याला रोज सकाळी नाचणीचं खीर असतं त्याच्या खाऊमध्ये. आणि ह्याचं असं जेवताना नखरे चालू असतं, काही काही करून दाखवायचं असतं आणि ऐकतच नाही बाळ. आणि त्याला असे नवीन नवीन वस्तू द्याव्या लागतात खेळायला, तर मग छानपैकी खातो, नाहीतर मग रडत बसतो. हे ओढ ते ओढ चाललेलं असतं, नाही तर घरभर फिरायचं म्हणतं. अरे बापरे, हे बघ कसं आहे. बस कसं आहे. बस बस बस. असं त्याला कार्ड्स वगैरे दिले ना शांतपणे खातो, पण त्याचं मन असलं तर कार्ड्स बघतो, नाही तर नाही बघत. मग हे ते पाहिजे असतं त्याला. हे दाखव ते दाखव असं एंटरटेन करावं लागतं. तर मग आता मी भरवते. तो म्हणजे खाईल थोडंफार, म्हणजे खातो थोडंसं लास्टला उरवतो वगैरे, नाहीतर तो त्याला आवडतं हे नाचणीचं. तर मग मी आता चिन्नूला खाऊ वगैरे घालते. आणि म्हणजे ह्याचे पप्पा गेल्यावर मी चिन्नूला झोपवले होते. मग त्याच्यानंतर तो थोडा वेळ झोपून उठला. खेळला वगैरे आणि मग नंतर परत त्याला झोपवले, कारण खूप रडत होता. म्हटलं त्याला झोपच आला असेल, कारण झोप आल्यावरच किरकिर करतो तो. मग त्याला परत झोपवलं आणि मी माझे बाकीचे सगळे कामं आवरले. म्हणजे त्याचं खाऊ बनवून ठेवले होते, लोणचं बनवले आणि मग तेल एकदम तापून ठेवले होते आणि माझं आंघोळ वगैरे सर्व करून घेतले. भांडे पण घासले आणि भांडे घासताना उठला हा. मग तुम्हाला दाखवलेच आता. तर असं आहे. आता मी ह्याला खाऊ वगैरे घालते, मग परत कंटिन्यू करते. स्टे ट्यून. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता चिन्नूचं खाऊ झाला आणि त्यांनी पूर्ण फिनिश केलं. फक्त 1-2 घास ठेवलं होतं, तर तो नेहमीच ठेवतो 1-2 घास. त्याला तेवढं खायला जीवावर येतं. आणि जेवण झाल्यावर बघा आमचा हे अवतार काय होतो, पूर्ण शर्ट खराब होऊन जातं. आणि मग आता मी त्याचं शर्ट वगैरे बदलते आणि तो खेळेल मस्तपैकी आता. तर असं आहे. चिन्नूला आता छानपैकी कपडे वगैरे घालून त्याला रेडी केले. म्हणजे आंघोळ नाही घातली, फक्त त्याचे कपडे चेंज केले. आता आंघोळ 3 वाजता वगैरे घालते. पण तो बघा किती छान खेळतो. त्याला चम्मच तर खूपच आवडतं. हे चम्मचसोबत छान खेळत बसतो. दिसतंय का?
चम्मच सोबत छान खेळत बसला होता आणि खाली काय काय पडलेलं असतं त्याला बरंच दिसतं. कितीही बारीक वस्तू असू दे, काहीही असू दे, त्याच्या डोळ्याला इतकं छान दिसतं ना की लगेच ते घेऊन तोंडात जातं प्रत्येक गोष्ट. म्हणून त्याला बारीक लक्ष देत बसावं लागतं. आणि बघा माझं बाळ किती छान खेळतंय चम्मचने. आणि म्हणजे आम्ही पण घेतलेलं असू दे, काही असू दे, त्याला चमचा मात्र खूप आवडतं. त्याच्याने खूप छान आवडीने खेळतो तो. तर आता तो खेळेल थोडा वेळ वगैरे, नंतर मग मी त्याला झोपवते. आणि सगळे कपडे वगैरे टाकून त्याचं खेळायचं चाललेलं असतं. तर मी त्याला मनसोक्त खेळू देते, डिस्टर्ब वगैरे काहीच नाही करत. म्हणजे त्याला कसं खेळायचं तसं खेळू देते. पण नंतर मग तो पण छानपैकी खेळतो. सारखं किचनमध्ये जायचं असतं त्याला. मी कुठेही असू दे, किचनमध्ये मी नसलं तरी त्याला किचनमध्ये जाऊन खेळायचं असतं. आणि खाली काय पडलेलं असतं ते लगेच तोंडात घालून येतो तिकडून जाऊन. तर आता पण तसंच खेळतं, पण आता इथे खेळतोय. बघा कसं खेळतं. आणि माझे क्लस्टर त्याला खूप आवडतात. त्याच्यासोबत छानपैकी खेळत बसलेला असतो. चिनो चिनो. सगळे कपडे ठेवलेले जे बॅगवर असतात ना, ते सगळे कपडे काढून टाकतो आणि त्याच्यासोबत खेळत बसतो. असं करतो हे बाळ. तर ना आता चिनूला मी आंघोळ वगैरे घालून रेडी केले. आणि आता वाजलेले आहेत 3. तर सकाळी 11:30 तो जागाच आहे. जेवण झालं, खेळला वगैरे वगैरे, त्याला झोप येते पण झोपत नाही. म्हणून मग त्याला छानपैकी आंघोळ वगैरे घालून रेडी केलं. तर आता हे ग्लो किती वेळ जाणार तुम्हीच बघा. आता मी तुम्हाला दाखवते. तर आता बघते झोपते का नाही. आणि मला थोडंसं काम वगैरे करायचं होतं म्हणून ना, तर मी त्याला असं बांधून ठेवते, दाखवते तुम्हाला. तर आता चिनूला झोपवते, मग त्याचं खाऊ बनवून ठेवते दुपारीचं. मग तो उठल्यावर त्याला खाऊ वगैरे घालते. तर दिवसातून 3 वेळा म्हणजे त्याचा खाऊ असतो प्रॉपर, सकाळी, दुपारी आणि रात्री. तर सकाळी तर नाचणीचं खीर बनवले होते. मग आता दूध चपाती नाहीतर मग खिचडी वगैरे बनवते, सांगतेच तुम्हाला. तसं आपटून घेते. हे बघा, एकदा लागलं परत डोक्याला आपटून घेतला. आता परत आपटून घेतो. हे बघा, त्याचं एकदा लागलं ना कुठलीही गोष्ट तर त्याला समाधान नाही होत. 2-3 वेळा परत लावून घेतो. मग परत जोरात लागल्यावर परत रडत बसतो. आणि काल रात्री झोप नाही खाणे, मला इतकं झोपायला हा झोपूच देत नाही आहे. इतकं एक्साइटमेंट मोडमध्ये आहे ना, इतकं एक्साइटमेंट मोडमध्ये आहे ना. तर असं आहे. हाय कर, हाय. हां, कसं मारून घेते बघितले का? डोक्याला लागे ना मार लागे ना का? कसं असते मार लागे ना तुला डोकं आपटून घ्यायला? छान आहे. इकडे बघ शान, इकडे बघ. इकडे मी झोपवले आता चिनूला. आता झोपलाय, तर आता कधी उठते बघू. झोपतो असा अर्धा तास वगैरे. मग तेवढ्या वेळात मी माझं थोडंसं काम वगैरे करेल आणि मग तो उठल्यावर त्याला खाऊ घालेल. त्याचं खाऊ वगैरे बनवून ठेवते मी आत्ताच. तर हे बाळ बघा, त्याला झोपवले होते आताच 3:10 काय, तर फक्त अर्ध्या तासात उठला. आणि उठला तर माझे कपडे पण झाले नाही अजून, फक्त अर्धे झाले. दाखवते तुम्हाला, फक्त अर्धे कपडे धुवून झाले, अजून धुवतच आहे मी. तेवढा ते उठलंय. आता मी ह्याला बांधून घालणार, मग काम करणार. सोनूला बांधून घालणार मी आता. आणि मग मी कपडे धुवत होते आणि ते सारखं तिकडून बघत असतो की कधी होतं काय नाही. आणि त्याला मध्ये मध्ये बोलावं लागतं, एंटरटेन करावं लागतं, नाहीतर मग रडत असतं. आणि मग त्याचे नखरे चालू असतात. तिकडून वागून बघ, तर असं करत मग पटापट
आता काही बनवले नाही, फक्त चपातीचे बनवले होते माझ्यासाठी. मग असे 10-11 वाजता बनवले होते. मग तेच चपाती आणि दुधाला आता आलता, मग चपाती आणि दूध चपाती ग्राइंड केले आणि त्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट पावडर पण टाकले, जेणेकरून त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढेल म्हणून. हे बघ असतं, ह्याला एंगेज करून ठेवावं लागतं. हे ते दाखव, हे ते दाखव असं खातच नाही तर. आणि चिनूला मी अर्धी चपाती ग्राइंड करते आणि दिवसातून एकदा दूध चपाती असं अल्टरनेट असतं, नाहीतर मग दुपारी दूध चपाती. पण सकाळी मात्र नाश्त्याचं फिक्स असतं आणि दुपारीचं रात्रीचं काही फिक्स नसतं, ते अल्टरनेट होत राहतं त्याचं. हे घे. आणि जे खाली पाडतो ना तो, त्याला तेच पाहिजे असतं, दुसरं नको. ते दिल्याशिवाय नाही खाणार परत. आणि त्याचं संपत आलं ना पूर्ण तोंडावर उडवतो, खात नाही काय. मामा गेला तिकडे. हे बघा कसं गेलंय. त्याला मी बांधून, तो कसं बघते, त्याला मी बांधून ठेवले ओढणीने असं म्हणून तो घरभर फिरत नाहीये, नाहीतर मग घरभर फिरायचं चालू असतं त्याचं. हे बघा कसं फिरतं घरभर, दाखव. ये चल खाऊ खात. एक मारतात बघ त्यांनी. नाही खाणार. ये आता खा. आता हे दाखवते त्याला. अरे बापरे, आणि शिरीच्या चेहऱ्यावर तुम्ही स्माइल बघता का? ते 5-6 दिवस झाले त्याच्या चेहऱ्यावर सारखं स्माइल असंच राहिलंय. त्याचा चेहरा इतकं स्माइली बनायला लागलाय ना, नजर नाही लागो. मी ह्याला खाऊ घालते. तर ना आता हे बघा, हे बाळ, त्याचं खाऊ घातलं, त्याला अर्धा खाल्ला अर्धा नाही खाल्ला. आणि मग वरती घेतले, त्याला झोप वगैरे येत असेल म्हणून झोपवायला, तर त्याला बिलकुल झोपायचं नाही आहे, असं खालीच जायचं असते. आणि आपण झोपून त्याला झोपवायचा प्रयत्न करतो ना, त्याला कसंच बिलकुल पलंगवर राहायचं नसते, फक्त असं खाली जाऊन हे खेळ ते खेळ, फक्त खाली जायचं आहे त्याला, खाली जाऊनच खेळतो हे बाळ. आणि हे टोपल्यासोबत त्याच्यात त्याची खेळणी पण आणि चड्ड्या वगैरे ते पण टाकून ठेवले. तर बघा कसं त्याला पकडून उभं राहायला जाते, कुठल्या पण गोष्टीला पकडून उभं राहायचं असते. तर चिन्नूच्या पप्पाचं तर यायचं वेळ झालंय, पण ते काय भाजी वगैरे घेऊन येणार आहेत वाटतं. आता मी सगळं झालंय माझं काम, कपडे वाळू टाकताना पण हे बाळाला सोबतच राहायचं असतं, त्याला कडेवर घेऊन मला करावं लागतं. असो झालं ते आता सर्व. मग आता बघा चिन्नू कसं पलंगला पकडून उभं राहत आहे. येतं त्याला उभं राहता, थोडंसं घाबरतो पण. त्याचे पप्पा आले आणि पप्पा आले की त्याला तर फक्त पप्पाच्या मागे जायचं असतं. बाथरूमकडे गेले तर बाथरूमकडे जा, कुठे हॉलमध्ये गेले तर हॉलमध्ये जा, कपडे बदलायचे असतील तर तेव्हा पण सोबतच राहायचं. त्याच्या हाताने नाही बसत ते बाळाचं. नंतर मग त्याचं काहीतरी ते शिवायचं होतं, पॅन्ट वगैरे ते शिवत बसलं होईपर्यंत तो तिकडे बसला होता आणि ते असं बघत बसला होता. सर कसं रडते बघा, झोपीला आले, झोपत नाही आहे हे बाळ.
तर खाली बसले मी ह्याला घेऊन बाहेर. तर खाली नाही बसायचं आहे म्हणतोय, फक्त घेऊन फिरायचं त्याला. फिरू आता त्यावर शांत आहे. आता मी बसून दाखवते तुम्हाला. नखरे आहे तू बघितले. गप गप गप. कसं शांत झालं. नाही नाही बाथरूमकडे जा, इकडे जा करून बघत होता. आणि पप्पा आलं की त्याला फक्त पप्पाकडेच राहायचं असतं. पण हे गेले होते, मग मला पण थोडं चिडचिड वगैरे होत होतं. कसं बसं त्याला शांत वगैरे करून झोपवलं थोडं वेळ. मग नंतर थोडं फ्रेश झाला. परत उठल्यावर परत रडायला लागला होता. मग नंतर त्याला शांत केलं आणि मग थोडं खेळवलं वगैरे. आणि तेवढ्यात त्याचे पप्पा वगैरे आले आणि मग हे दोघं खेळत बसले होते. तर रडत होता म्हणून मी त्याच्या पप्पाला फोन करून बोलवले. तर त्याचे पप्पा म्हटले बघू 10-15 मिनिटांनी येतो. ठीक आहे. मग मी त्याला, तो रडत होता तसं बसं झोपवलं त्याला. आणि त्याला झोपवल्यावर त्यांचा फोन आलं. मग मी नाही बोलले. मग ते घरी आले 5 मिनिट बसले, मोबाईल बघत झालं. मग मोबाईल इथेच ठेवून जायला सांगितलं. मग मोबाईल ठेवून असं गेले का नाही लगेच उठला हे बाळ आणि रडायला लागला होता. मग त्याला घेऊन फिरले वगैरे. काय झालं काय माहीत नाही आज, पण रोज तर असं नाही करत. रोज शांत राहतो. काय मस्ती चालू होती चिमणीची. आणि मग तो शांतच होता. आणि त्याचे पप्पा वगैरे आले आणि मग दोघं जण मस्तपैकी खेळू लागलो. घेऊन ये बस. कुठे गेलो बॉल. त्यांचं इकडे खेळायचं चालू होतं. मग मी तोपर्यंत चिनूचं खाऊ वगैरे बनवून घेतलं. आणि मग नंतर त्याला खाऊ वगैरे घालून त्याला झोपण आलं होतं. मग त्याला झोपवलं. तर जसं की रात्री झोपवलं वगैरे चिनूला. परत त्याच्यानंतर तो उठला अंथरूण वगैरे घातल्यावर. मग त्याला इकडे आणताना आणि उठला तर मग त्याला छानपैकी मी रोज रात्री फ्रेश वगैरे करते. म्हणजे स्पंजिंग वगैरे करून घेऊन त्याचं अंग वगैरे पुसून पूर्ण पावडर लावून मग त्याला नवीन छान म्हणजे धुतलेले कपडे वगैरे घालते. मग तो एकदम फ्रेश होतो. आणि तेव्हा तर झोपायचंच नावच घेत नाही. खेळून इतकं खेळतो की मग नंतर बस रात्रीचे 12 असं वाजवतो. मग तेव्हा जाऊन कुठेतरी झोपतो. तर असं आहे चिनूचं पूर्ण दिवसाचं रुटीन. रोज थोडं इकडे तिकडे होऊन जातं, पण त्याचं 3 वेळा जेवण फिक्स आहे. आणि मग रात्रीचं त्याचं फ्रेशअप करणं ते पण फिक्स आहे. तर ते केलं तरच तो शांत झोपतो, नाहीतर झोपत नाही, नाहीतर किरकिर करत असतो रात्री. आणि आठवड्यातून 2-3 दिवस तर असे आम्हाला जागवण्यामध्येच घालवतो. तर असं आहे.
तर असं होतं चिनूचं पूर्ण दिवसाचं रुटीन. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल आणि तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की रिप्लाय करेन. तर हे व्हिडिओ इथेच एंड करते. आता भेटूया परत. बाय.